आणि सबस्क्राईब करा। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील यांची दोघांमध्ये आमने सामने आता लढत होणार आहे। या पार्श्वभूमीवरती माढा मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सभा घेत आहेत, गाव भेटी घेत आहेत। या सभांमध्ये धैर्यशील मोहिते पाटील आणि त्याचबरोबर शरदचंद्र पवार यांच्यावरती रणजितसिंह नाईक निंबाळकर जोरदार टीका करताना दिसत आहेत। माढा मतदारसंघामध्ये उत्तम जानकर यांनी मोहिते पाटील यांच्यासोबत हात मिळवणी करून 30-40 वर्षांचा त्यांचा जो संघर्ष होता, शत्रुत्व होतं, ते आता मैत्रीत रूपांतर केल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांचं पारडं आता जड होताना दिसत आहे। या पार्श्वभूमी मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकर मात्र पुन्हा एकदा शरदचंद्र पवार आणि त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला आहे। पाहूयात। या फाट्याला मेडशिंगीच्या फाट्याला पाणीच यायचं नाही आणि आपण अधिकारी वर्गाला सांगितलं की ते म्हणाले ते पाणी बसत नाही। म्हटलं फाटा फुटला तरी चालेल पण कॅनल अटलावायला पाहिजे। या पद्धतीच्या सूचना दिल्यानंतर मला वाटतं बऱ्याच वर्षांनी पोट भरल असं पाणी या मेडशिंगीला आलं। बरोबर आहे ना? आणि टेल टू हेड कधीच पाण्याचं नियोजन या भागामध्ये होत नव्हतं। पाणी आलं तर आलं, नाही तर खाली कुणी आणखीन पाणी निरा उजवा कुठं वापरला जातो? कसलं पार्क आहे तिकडं अकलूज मध्ये कुठलं पार्क झालंय त्याला वापरलं जातं? मला नाव त्याचं माहित नाही, मला कोणतरी सांगत होतं। त्या पार्क मधनं पाणी शिल्लक राहिलं तर फाटा इकडे लोडने चालतो। आता ही अशी परिस्थिती असताना स्वतःच्या घरात फवारे चालू उडवायचे, लोकांच्या शेतीला पाणी नाही मिळालं पाहिजे, अशा पद्धतीची जर परिस्थिती असेल तर या नेते मंडळींना म्हणायचं काय हेच आम्हाला कळत नाही। आम्ही तिकडं फलटणपासून इथपर्यंत सगळ्याला हात जोडत येतो की बाबा पाणी टेलला जाऊन द्या, टेलपासून मग सगळ्यांना पोचू द्या। लोकसभा झाल्यानंतर पहिल्यापासून मग तो चिंचोली तलाव असो, तुमचा बुधिया तलाव असो, वेगवेगळ्या पद्धतीनं टिंबूतनं भरा, हा उजव्या कालव्यातनं भरा, नियोजन पाण्याचं शेवटच्या माणसाला पाणी पोचावं या पद्धतीचं नियोजन केलं।